जर्मन मधील कंपनी आहे रोथे एअरडेप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड। मला कधीच असं वाटत नाही की या विदेशातून ज्या इन्व्हेस्टमेंट आपल्या भारतात येतात त्या आल्यानंतर त्यांच्या गेटवर असं कामगारांनी संप करावा, कामगारांनी गेट बंद करून इथं बसावं। मी युनियनच्या सुद्धा विरोधामध्ये आहे। मी नेहमी सांगतो कंपनी मालक आणि कामगार यांचं बाप लेकाचं नातं असलं पाहिजे। एकाने बापाचं प्रेम द्यायचं, दुसऱ्याने मुलाचं प्रेम द्यायचं, पण जेव्हा हे उद्योजक त्या कामगाराला सावत्र मुलाची वागणूक देता तेव्हा हेच कामगार युनियन रूपी सावत्र बाप यांच्या बोकांडी आणून बसवल्याशिवाय राहत नाही। स्थानिक 60 कामगार आहे, काही परमनंट कामगार आहे, म्हणजे ज्या कामाचा मोबदला त्यांना 65,000 70,000 रुपये मिळतो त्याच कामाचा मोबदला त्याच तासांचा त्याच वेळेचा यांना मिळतो 16,000 18,000 20,000। मग हे असं का? म्हणजे कायदा सांगतो समान काम समान वेतन, मग हे नियम का पाळत नाहीये? जर यांनी कामगार कायद्यांचं पालन केलं आणि जर यांना जर कामगार कायद्यानुसार ज्या सुख सुविधा दिल्या तर त्यांना युनियन करायची का गरज पडेल? कामगार आणि हे उद्योजक यांच्यामध्ये समतोल का साधत नाहीये? का कामगार आणि कंपनी मालक यांच्यामध्ये वाद होत आहे? का युनियन लागतंय? का संप होत आहे? असा कुणी तालुक्यामध्ये मायचा लाल नाहीये का जो या उद्योजकांवर एक चांगला वचक ठेवून की आमच्या स्थानिक मुलांवर अन्याय करू नका? आणि मुख्यमंत्री साहेब म्हणता 80% स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे। अरे कसा मिळेल रोजगार? सांगा ना, कुठे रोजगार? इथे 80% परप्रांतीय, जिंदल कंपनी 6,000 कामगार, स्थानिक कोणीच नाही। आता ही रोथे स्थानिक तिथे 15-20% मुलं आहे आणि तेही कॉन्ट्रॅक्टमध्ये। सांगा ना मग या भूमिपुत्रांनी जायचं कुठं? आमच्या जमिनी घेतल्या स्वस्तात, तुमच्या मुलांना आम्ही रोजगार देऊ असं स्वप्न दाखवलं। म्हणजे यांनी आधी जमिनी घेताना अन्याय केला आणि नंतर कारखाना सुरू झाल्यावर त्यांच्या मुलांना असं बेरोजगार करून तोही अन्याय केला। आणि यांनी युनियन लावली का लावली? कारण त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांनी मागण्या केल्या, त्या पूर्ण झाल्या नाही म्हणून युनियन लावली। आणि आता युनियन लावली म्हणून या 160 कामगारांचं पुन्हा मुंबईला ट्रान्सफर केलं आणि मग आता तिथं ट्रान्सफर केल्यानंतर हे गेले नाही रुजू व्हायला। 15-16,000 रुपये पगार मिळतोय, त्या पगारात तिथं जाऊन काय करायचं? खोली भाडं भरायचं, इथं कुटुंब सोडून जायचं आणि मग जगायचं कसं? सांगा ना। आणि मग गेले नाही म्हणून त्यांना आता त्याच्यातून परत कामावरून काढून टाकायचं, कामगार कायद्यांच्या पळवाटांचा आधार घ्यायचा आणि पूर्ण यांच्यावर अन्याय करायचा। मग इथे किती पगार मिळतोय? किती? 16,000 17,000 18,000। आणि दुसऱ्या कामगारांना किती आहे? 65,000 अजून 70,000। आणि ते आणि तुम्ही एकच काम करताय? सीएनसी मशीन। बरं, आणि बघा विशेष म्हणजे हे सगळे कामगार डिग्री डिप्लोमा ITI होल्डर हे सगळे कामगार आहे, तरी यांच्यावर ही वेळ। अरे मग हे कारखाने कशासाठी? इथं आम्ही ज्या जमिनी दिल्या, म्हणजे जमिनी आमच्या, लाईट आमची, पाणी आमचं आणि रोजगार मात्र बाहेरच्या लोकांना। जमिनी आमच्या, लाईट महाराष्ट्राची, पाणी महाराष्ट्राचं आणि रोजगार मात्र बाहेरच्या लोकांना। इथं ठेकेदार सुद्धा बाहेरचे आहेत, म्हणजे एक UPचा भाई आहे, पुन्हा मुंबईचे काही ठेकेदार आहे आणि ते बी असे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत। त्यांनी इथं येऊन या कामगारांना दमदाटी करायची। जर तुम्ही काही तुमच्या तक्रारी केल्या, तुम्हाला काय त्रास होतो? इथं काढून टाकलं जातं, म्हणजे काही बोलायचंच नाही। हा, हुकुमशाही सारखं, म्हणजे तुमचं काय तक्रार ऐकून घेत नाही, काही नाही। म्हणजे जेव्हा ही वेळ येते ना म्हणून ही युनियन लागली जाते। नाहीतर मी नेहमी मला प्रश्न पडतो का कामगार युनियन का लावतो? कंपनी मालक हा काम करतो, तिथे कंपनी मालक त्याला पगार देतो, त्याचा तो कंपनी आणि तो मालक त्याचा अन्नदाता आहे, मग हा युनियन का लावतो? युनियन ही अन्यायातून होते। तुम्ही यांचं जेव्हा शोषण करता, यांच्यावर अन्याय करता, तेव्हा यांना युनियन लावायची वेळ येते। म्हणून आमदार साहेब माझी तुम्हाला एक विनंती आहे की हा जर्मनीचा कारखाना आहे, बाहेरच्या देशातला उद्योग आहे आणि इथे बाहेरच्या देशामध्ये कामगार कायदे बघा कसे, समान काम समान वेतन आपल्या देशात पण आहे, पण अंमलबजावणी कोणी करत नाही। माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय कामगार आयुक्त साहेब, अरे जर तुम्ही सगळ्यांनी जर व्यवस्थित जर इथं कामं केले, प्रामाणिकपणे जर तुमच्या जबाबदाऱ्या जर पार पाडल्या तर कशाला हे अन्याय करतील? का इथं कामगार आयुक्त येत नाहीये त्याच्याकडनं? इथं काय मास्टर मेंटेन होतंय का? किती मुलं कंपनीकडनं आहे, किती मुलं कॉन्ट्रॅक्टवर आहे, त्यांना कसा पगार दिला जातो का पाहिलं जात नाहीये? समान काम समान वेतन हा कायदा काय फक्त पुस्तकामध्ये आहे? म्हणजे आता पालन कोण करील? नुसते कायदे करायचे, GR काढायचे, अरे पालन करणार कोण? अरे हा उद्योजक जरी या देशाचा आर्थिक कणा असेल
परंतु इथला हा जो गोरगरीब हा जो कामगार आहे हा या कारखान्यांचा श्वास आहे. आणि मग हा श्वास जगला पाहिजे. अरे जर श्वासच नाही जगला तर तुमचा पाठीचा मणका करायचा काय सांगा ना. म्हणून मी या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय जिल्हाधिकारी साहेबांना, माननीय कामगार आयुक्त साहेबांना आणि माननीय आमदार साहेबांना माझी एक विनंती आहे की या कारखान्यांमध्ये या असे संप आणि स्थानिक भूमिपुत्र असे गेटवर बसताय. 22 दिवस झाले, 45-46 डिग्री तापमान आहे. त्या तापमानामध्ये उपाशी तापासी इथं या उन्हातारामध्ये कशासाठी? फक्त आपला रोजगार मिळावा. काय बघतो आम्ही? फक्त आम्हाला रोजगार पाहिजे, आम्हाला काम पाहिजे. आम्ही जे काम करतोय आणि जर समजा या कंपनीने तुम्हाला त्या कामगारांना जो पगार दिला जातो, ज्या कामगार कायद्यानुसार सुख सुविधा दिल्या जातात, त्या जर तुम्हाला दिल्या तर तुम्हाला युनियनची काय गरज आहे का? एका सुरात सांगा, तुम्हाला युनियनची गरज आहे का? म्हणजे जर त्यांनी तुम्हाला या सगळ्या सुख सुविधा दिल्या, तुम्हाला कामावर घेतलं, तर तुम्ही युनियन काढून टाकाल? एक सुरात सांगा मला. म्हणजे बघा, माझ्या कामगारांना युनियन लावायला हौस नाहीये, त्यांना युनियन लावायची नाहीये, पण ती लावायची वेळ ही तुम्ही आणता, तिथले मॅनेजमेंट आणतं. म्हणजे जो मालक जो विदेशामध्ये बसलाय त्याला सुद्धा हे असं आवडणार नाहीये. परंतु हे जे मधले दलालीसाठी, पण मी काय म्हणतो, अरे कारखानदार आणि कामगार हे डायरेक्ट तुम्ही त्यांना मास्टरवर कामावर घ्या ना. हा मधला दलाल का माजवताय तुम्ही? कशाला कमिशन देऊन त्याला माजवता? अरे तेच पैसे आमच्या कामगाराच्या खिशामध्ये घाला, अरे त्याच्या घरात रोजीरोटी येईल रे. 15-16 हजार रुपयामध्ये काय होतं सांगा ना. यांनी कसे यांचे कसं घर चालवायचं, घराचा हप्ता कसा भरायचा, मुलांना कसं शिकवायचं सांगा ना. आणि मग जर त्याने जर काही मागितलं म्हणजे तेच काम. अरे वाईट वाटतं ना मनाला जेव्हा एखादा कामगार तिथं काम करतोय सकाळपासून 12 तास किंवा 8 तास, जो समान काम समान वेतन कायदा आपल्या देशात असताना जो काम करतोय आणि त्याला जर 65,000 रुपये मिळत आहे, 70,000 रुपये मिळत आहे आणि मला जर 16,000 रुपये मिळत आहे, तर जीव तुटणार नाही का? अरे मग युनियन या तळतळाटामधून निर्माण झाली. म्हणून माझी सगळ्या कंपनी मालकांना माझी एक विनंती आहे, तुम्ही गोरगरीब कामगारांचा तळतळाट घेऊ नका, त्यांना युनियन लावायची गरज आणू नका. अरे तुम्ही त्यांना सावत्र मुलाची वागणूक देता आणि मग ते तुमच्या बोकांडी युनियन रुपी सावत्र बाप आणून बसवताना रे. मग काय चूक आहे त्यांची त्याच्यामध्ये? म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही हे शांततेमध्ये, आमदार साहेब तुम्ही एक मीटिंग लावा, माननीय जिल्हाधिकारी साहेब यांची बैठक घ्या. आपल्या जिल्ह्यामध्ये बाहेरच्या देशातला इन्व्हेस्टमेंट आला पाहिजे, आपण इथं कारखाने आले पाहिजे, इथली प्रगती होणार, इथे रोजगार मिळेल हे आपण स्वप्न पाहतो. पण जर आमच्या जमिनी हिसकावून आमच्या थडग्यांवर जर तुमचे विकासाचे मनोरे उभे राहत असतील तर असा विकास आम्हाला नको आहे. कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा. जय जवान, जय जवान. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे